PSI मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा दुसरा पाठ नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 आज आपण बघत आहोत. कायद्याचा उद्देश अस्पृश्यतेविषयी जाहीर शिकवण देणे, अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणती निसमर्थता लादणे, अस्पृश्यतेशी निगडीत इतर बाबी. कलम 1. या कायद्यास नागरी हक्क संरक्षण अधिनियम कायदा 1955 असे म्हणावे. हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे. लक्षात ठेवून घ्यायचं आहे, संपूर्ण भारतात. कलम 2. व्याख्या. नागरी हक्क म्हणजे काय? संविधानाच्या म्हणजेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्याने एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा कोणताही हक्क म्हणजे नागरी हक्क होय. अनुसूचित जाती संविधानाच्या अनुच्छेद 366(24) मध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल. कलम 3. धार्मिक निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, धार्मिक निसमर्थता म्हणजे काय? तर बघा, सार्वजनिक प्रार्थनास्थळात प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे. 2. सार्वजनिक प्रार्थनास्थळी पूजा, प्रार्थना आणि धार्मिक कृत्य करण्यास प्रतिबंध करणे म्हणजे धार्मिक निसमर्थता होय. यासाठी काय शिक्षा आहे? किमान 1 महिना ते 6 महिने कारावास आणि किमान 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. कलम 4. सामाजिक निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा. आता सामाजिक निसमर्थता म्हणजे काय? कोणतेही दुकान, सार्वजनिक उपहारगृह, हॉटेल किंवा सार्वजनिक करमणुकीचे स्थान यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे. कोणताही व्यवसाय किंवा धंदा चालवणे किंवा कोणत्याही कामावर नोकरीस राहण्यास प्रतिबंध करणे. सार्वजनिक वाहनाचा वापर करणे किंवा त्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे. आता यासाठी काय शिक्षा आहे? किमान 1 महिना ते कमाल 6 महिने कारावास, किमान 100 रुपये ते कमाल 500 रुपये इतका द्रव्यदंड. कलम 5. रुग्णालये, दवाखाना, शिक्षण संस्था, वसतिगृह यात प्रवेश नाकारल्यास शिक्षा. किमान 1 महिना ते कमाल 6 महिने इतका कारावास, किमान 100 रुपये ते कमाल 500 रुपये इतका द्रव्यदंड. हा भाग लक्षात ठेवून घेण्यासाठी खूप सोपा आहे, कारण याच्यामध्ये शिक्षा ही बघा सर्व ठिकाणी किमान 1 महिना ते कमाल 6 महिने कारावास आणि किमान 100 रुपये ते 500 रुपये इतका द्रव्यदंड असाच आहे. कलम 6. माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा. अस्पृश्यतेच्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीला माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचे नाकारल्यास त्यास किमान 1 महिना ते कमाल 6 महिने कारावास, किमान 100 रुपये ते 500 रुपये इतका द्रव्यदंड होऊ शकतो. कलम 7. अस्पृश्यतेमधून होणाऱ्या अन्य अपराधाबद्दल शिक्षा. अन्य अपराध म्हणजे काय आहेत? बघा, संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला प्राप्त हक्क हे बघा आपण मगाशी बघितले आहेत, त्याच्या म्हणजे नागरी हक्क होय. एखादी व्यक्ती नागरी हक्क वापरताना तिची छेड काढणे, त्रास देणे, तिच्यावर बहिष्कार टाकणे, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही स्वरूपामध्ये अस्पृश्यता पाळण्यास उत्तेजन देणे, अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीचा अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान करणे किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करणे या सर्व बाबी अस्पृश्यतेच्या गोष्टीमध्ये येतात. त्यास काय शिक्षा आहे? किमान 1 महिना ते कमाल 6 महिने कारावास, किमान 100 ते कमाल 700 रुपये द्रव्यदंड आहे. संविधानाच्या अनुच्छेद 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्याने एखाद्या व्यक्तीला प्राप्त झालेला अधिकार वापरल्याबद्दल बदला किंवा प्रतिशोध म्हणून जर कोणी 2 वर्षापेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध त्या व्यक्तीचे शरीर व मालमत्ता याबद्दल केल्यास अपराध करणारी व्यक्ती
किमान 2 वर्षे कारावास घेणे द्रव्यदंडास पात्र होईल. हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवून घ्या. कलम 7 अवैधपणे सक्तीने श्रम करावयास लावणे. सक्ती, लक्षात ठेवून घ्या, सक्ती आहे इथं. जो कोणी एखाद्या व्यक्तीस अस्पृश्यतेच्या कारणावरून सफाई काम, मेहतर काम, प्राण्यांचा मृतदेह उचलण्याचे काम, नारळ फोडण्याचे तशाच प्रकारचे इतर काम करण्याची सक्ती करेल, त्यास कमाल 3 महिने ते कमाल 6 महिने कारावास, किमान 100 ते कमाल 500 रुपये दंड होऊ शकतो. यामध्ये याच्यामध्ये सामाजिक किंवा आर्थिक बहिष्काराची धमकी याचा देखील समावेश असतो. कलम 8 परवाने रद्द करणे किंवा निलंबित करणे. आता हे परवाने कसे संबंधित आहेत, तर आपण कलम 6 मध्ये पूर्वी बघितले आहे. माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचे ज्यांना परवाने देण्यात आले आहेत त्यासंबंधी कलम 8 आहे. कलम 9 शासनाने दिलेल्या देणग्या परत घेणे किंवा निलंबित करणे. कलम 10 अपराधास अपप्रेरणा. या कायद्याखाली अपराधास अपप्रेरणा देणारा त्या अपराधाकरिता असलेल्या शिक्षेस पात्र असेल. महत्त्वाचं आहे, अप्रेरणा देणारा व्यक्ती देखील अपराधाकरिता असलेल्या शिक्षेस पात्र असतो. स्पष्टीकरण जोडलेलं आहे. 1. लोकसेवकाने या कायद्याखाली तपास करण्याच्या कामात हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्यास त्याने या कायद्याखाली अपराधास अपप्रेरणा दिल्याचे मानले जाईल. हे लोकसेवकासंबंधी आहे. कलम 10 सामूहिक दंड बसवण्याचा राज्य शासनाचा अधिकार. नागरी हक्क संरक्षण अधिनियमानुसार 10 महत्त्वाचा आहे, तर सामूहिक दंड बसवण्याचा अधिकार हा राज्य शासनास असतो. कलम 11 वाढीव शिक्षा, जे नंतरच्या अपराधाबद्दल शिक्षा आहेत. दुसऱ्या अपराध केल्यास किमान 6 महिने ते कमाल 1 वर्ष कारावास, कमाल 200 ते कमाल 500 रुपये दंड होऊ शकतो. तिसऱ्यांदा अपराध केल्यास किमान 1 वर्ष ते 2 वर्ष कारावास, किमान 500 ते कमाल 100,000 रुपये द्रव्यदंड होऊ शकतो. कलम 12 मध्ये गृहीतक देण्यात आलेले आहे. या कायद्याखाली अपराध अनुसूचित जाती म्हणजेच SC शेड्युल्ड कास्ट व्यक्तीच्या संदर्भात केल्यास ती कृती अस्पृश्यतेच्या कारणावरून केली आहे असे न्यायालय गृहीत धरेल. कलम 13 दिवाणी न्यायालयाची मर्यादा देण्यात आलेली आहे. कलम 14 कंपन्यांनी केलेले अपराध. अशाच प्रकारचे अपराध जर कंपन्या करत असतील तर त्याच्यामध्ये सर्व संचालके दोषी असतील. कलम 14 सद्भावनापूर्वक केलेल्या कार्यवाहीला संरक्षण. कलम 15 अपराध दखलपात्र आणि संक्षिप्त सहपरीक्षा करण्याजोगे असेल. विचारले जाते अपराध कोणत्या प्रकारचा आहे, तर अपराध हा दखलपात्र असेल आणि संक्षिप्त सहपरीक्षा करण्याजोगे असेल. परंतु दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा केलेल्या अपराधांची संक्षिप्त सहपरीक्षा करता येत नाही. आता दखलपात्र अपराध म्हणजे काय, तर आपण पुढच्या पाठामध्ये आपण बघायचं आहे. फौजदारी प्रकरणमध्ये 1973 नुसार तो दखलपात्र अपराध आणि अदखलपात्र अपराधाची व्याख्या आपल्याला बघायची आहे. कलम 15 अस्पृश्यता नष्ट केल्याने प्राप्त होणारे अधिकार संबंधित व्यक्तींना उपलब्ध होऊ शकतील अशी शाश्वती देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असेल. कलम 16 हा कायदा अन्य कायद्यापेक्षा वरचढ असणे. कलम 16 अपराधी परिवीक्षा कायदा 1958च्या तरतुदी या कायद्याखाली दोषी असलेल्या 14 वर्षावरील व्यक्तीला लागू नाहीत. कलम 16B नियम करण्याचे अधिकार हे केंद्र शासनाला असतील. PSIच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा हा दुसरा पार्ट आपला संपलेला आहे. यामध्ये जे कीवर्ड्स आहेत ते सर्व रंगीत करून दाखवण्यात आलेले आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. थँक्यू.